विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर जी तक्ता बघत आहात ते 1 मार्क याच्यातून फिक्स समजा बघा. विभक्ती, प्रत्यय, एकवचन आणि अनेकवचन यावर प्रश्न येतो. विभक्तीचे कारकार्थ यावर देखील प्रश्न येतो. चला मग थोडक्यात बघून घेऊया. यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत. तर तुमचा हे जे विभक्तीचा जे टॉपिक आहे ते पूर्ण क्लिअर होईल. प्रथमा बघा, एकवचनमध्ये त्याला प्रत्यय नसतोच, अनेकवचनमध्ये देखील नसतो. कारकार्थ काय तर कर्ता. समजलं? चला पुढे. द्वितीय आणि चतुर्थी हे सारखे आहे बघा. सलाते एकवचनी, सलानाते अनेकवचनी. या दोघे सेम असल्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एकवचनीमध्ये सलाते आहे आणि अनेकवचनीमध्ये सलानाते आहे. हे बघा, सलाते सलानाते हे दोघं सेम आहे. कारकार्थ वेगळे आहे बघा. द्वितीयचा कारकार्थ आहे कर्म आणि चतुर्थीचा आहे बघा संप्रदान. हे दोन कारकार्थ वेगवेगळे आहे. फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. आता तृतीयाचं काय तर ने एशी एकवचन. अनेकवचन काय मग तर ने शी ही आणि ई. कारकार्थ काय असेल तर करण. चला पुढे. पंचमीचं खूप छान आहे आणि सोपं आहे. उन्हून उन्हून असं 2-3 वेळेस रिपीट करायचं, मग तुम्ही विसरणार नाही. उन्हून एकवचनी देखील आणि अनेकवचनी देखील. परंतु याचा आता कारकार्थ काय तर अपादान. पुढे आहे षष्टी. हे तर फेवरेट आहे बघा. षष्टी एकवचनी चा ची आणि चे. अनेकवचनमध्ये काय तर चा ची आणि चे. आता त्याचं कारकार्थ काय तर संबंध. फक्त 2 राहिलेले आहे. सप्तमीवरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहे. एकवचन सप्तमीचं काय त इया आणि अनेकवचनमध्ये काय तर त इ आ. विभक्तीचे कारकार्थ काय तर अधिकरण. आता सर्वात शेवटचं अष्टमी. अष्टमीला एकवचनमध्ये प्रत्यय नाही आणि अनेकवचनमध्ये एकच प्रत्यय आहे, ते आहे नो. आता त्याचं विभक्तीचे कारकार्थ काय तर संबोधन. समजलं? चला पुढे. चला मग आता काही प्रश्न बघूया. प्रश्न आहे 1 नंबरचा की देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे तर द्वितीया. आता तुम्हाला मी मागाशी सांगितलं द्वितीया आणि चतुर्थी यामध्ये सेम आहे, परंतु कारकार्थ वेगळे आहे. समजलं? चला पुढे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मी नदीच्या काठाने गेलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की कारकार्थावरती प्रश्न येतात, तर अधिकरण. चला पुढे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 3. मुलांनी पुस्तक वाचली. अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती तर तृतीया. पुढे. सलाते ही प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर द्वितीया. चतुर्थी. सलाते हे एकवचनी आहे, परंतु सलानाते असं जर असतं तर ते अनेकवचनी असतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे तर तृतीया. षष्टीचं काय चा ची चे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. मराठीत एकूण किती विभक्त्या मानल्या आहेत तर एकूण 8. पुढचा प्रश्न की मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.